jungle. शिवसेना शिंदे गटाला नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल मिरजेत शिवसैनिकांचा जल्लोष। नगरपालिका आणि नगर परिषद निवडणूक निकालात महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाला अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे मिरजेत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला। महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात विटा आणि शिराळा या ठिकाणी सत्ता मिळवली आहे, तर अनेक ठिकाणी नगरसेवक निवडून आले आहेत। नगरपालिका निवडणुकीत पहिल्याच वेळेस सांगली जिल्ह्यात शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे, त्यामुळे शिवसैनिकांच्या मध्ये मोठा जोश निर्माण झाला आहे। शिवसेनेचे नगरप्रमुख माननीय प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील महाराणा प्रताप चौकात जल्लोष करण्यात आला। आगामी महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा यश मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी विकास सूर्यवंशी, सागर वनखंडे, गजानन मोरे, श्रेयश गाडगे यांच्यासह असंख्य असे पदाधिकारी उपस्थित होते। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आपण दिवाळी साजरी करतोय। खरं तर आज नगराध्यक्षांच्या 288 निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत आणि बऱ्यापैकी निकालाचे कल आणि काही निकालही जाहीर झाले। या माननीय एकनाथभाई शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाचे आणि सत्तेमध्ये आपण विजयी झालेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा या माननीय एकनाथभाई शिंदेंच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमतःच म्हणायला लागेल की 2 नगराध्यक्ष आणि विट्याची सत्ता आपण जी आहे ती नगराध्यक्ष जरी थोड्या मतात हुकला असला तरी आम्ही तिथं मेजॉरिटी घेतलेली आहे। म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही 3 ठिकाणी जवळजवळ सत्तेत पोहोचलेलो आहोत की 8 जागांपैकी 3 मध्ये आम्ही सत्तेत पोहोचलो आहे। आज मला आनंद वाटतोय मोठा, या माननीय सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वाखाली विट्यामध्ये सत्ता परिवर्तन केलं। जवळजवळ 27 पैकी 22 जागा नगरसेवक आणि नगराध्यक्ष खूप लीडवर घेतली। शिराळ्यासारखी पंचायत होती, तिथं नगराध्यक्ष आमचे पृथ्वीसिंग नाईकची निवडून आले आणि थोडक्यात आमची आटपाडी गेली। अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये 3 नगराध्यक्ष घेऊन शिवसेना मोठा जिल्ह्यातला 1 क्रमांकाचा पक्ष झाला असता, परंतु आमच्या 2 जागा घेऊन जशा भाजपच्या 2 आलेल्या आहेत नगराध्यक्षपदाचे, शिवसेनेचे 2 आहेत, राष्ट्रवादी 1 आहे, काँग्रेस 1 आहे आणि खासदार संजय काकांचं 1 आहे। म्हणजे आम्ही आत्ता सत्तेच्या मध्ये बरोबरीने चाललो आहे। येणाऱ्या महापालिकेमध्ये सुद्धा आम्हाला तशाच पद्धतीचा वाटा शिवसेना माननीय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या आमच्या सर्व शिवसैनिकांना मिळाला पाहिजे। अशा पद्धतीने आमचे शिवसैनिक पुन्हा महापालिकेमध्ये आम्ही तशाच पद्धतीचा जल्लोष करण्यासाठी, विजयी होण्यासाठी माननीय एकनाथभाई शिंदे नेतृत्वाखाली काम करू आणि या महापालिकेवर महायुतीचा आणि शिवसेनेचाच महापौर बसेल अशा पद्धतीची आम्ही आशा व्यक्त करतोय। आम्ही सगळे शिवसैनिक आणि आमच्या सांगली जिल्ह्यातले सगळेच शिवसैनिक खूप आनंदाने आज भारावलेले आहोत। माननीय एकनाथभाई शिंदे आणि असणारे आमचे संपर्क प्रमुख राजेश दादा क्षीरसागर असतील, संपर्क मंत्री आमचे शंभूराज देसाई असतील आणि आमच्या सांगली जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व करतायत आमदार सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सांगली हा भगवा शिवमय करू अशी आम्ही ग्वाही देतो।